हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत तुर्तास निर्णय नाही। फडणवीसांनी राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल, भाजप नेते अमित शहांचं मत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट। फडणवीसांनी दुसऱ्यांदा घेतली शहांची भेट। भाजप अध्यक्ष जेपी नड्डांच्या निवासस्थानी एनडीएच्या नेत्यांची बैठक। बैठकीमध्ये खातेवाटपावर चर्चा, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांशी स्वतंत्र चर्चा। जेपी नड्डांच्या निवासस्थानी अमित शहा आणि अजित पवार यांची बैठक। बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा। बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाकडून केंद्रामध्ये 2 मंत्रिपदाची मागणी, 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपदाची मागणी। मंत्रिपदासाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची नावं। शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गटाला 1-1 मंत्रिपदाचा भाजपचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। लोकसभेतील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी खासदार श्रीकांत शिंदेंची निवड। एकमतानं श्रीकांत शिंदे यांची गटनेतेपदी निवड। पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट। राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण। पंतप्रधान मोदी 9 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता तिसऱ्यांदा पदाची शपथ घेतील। मोदींनी देशाची सेवा केली, नितीश कुमार यांच्याकडून मोदींचं कौतुक। तर भविष्यात विरोधकांच्या सर्व खासदारांचा पराभव होणार, नितीश कुमार यांचा दावा। सरकार चालवताना मोदींच्या नाकी नऊ येणार, संजय राऊतांचा निशाणा। तर नितीश बाबू आणि चंद्राबाबू सर्वांचेच आज तुमचे उद्या आमचे असतील, राऊतांचा खोचक टोला। ईव्हीएम जिवंत आहे की मेलं? ईव्हीएमवर विरोधक आता गप्प का? ईव्हीएम विरोधात पुढील 5 वर्ष काही ऐकायला मिळणार नाही, मोदींचा विरोधकांना टोला। शिंदेचे 6 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात, ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। लवकरच ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, सूत्रांची माहिती। ठाकरेंनी आता नवीन ज्योतिषी शोधावा, शिंदेचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री शिंदेंचा ओव्हर कॉन्फिडन्स आता कमी होईल। आम्ही सध्या गॅलरीमध्ये आहोत, इथे बसून सत्ता कशी स्थापन होते ते बघतो, अंधारेंची खोचक टीका। अजित पवार गटाचे अनेक आमदार संपर्कात, पवारांनी अजितदादांच्या मंत्र्यांच्या मतदारसंघातील उमेदवार सुद्धा ठरवले, रोहित पवार यांचा दावा। तर सर्व आमदार आमच्या सोबत असल्याची अजित पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे अनेक आमदार संपर्कात, शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा दावा। तर 15 ते 20 दिवसांमध्ये बघा काय होतंय, देशमुखांचा सूचक इशारा। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जनादेश यात्रा काढणार। फडणवीसांकडून पक्ष संघटना आणि कामाची ब्लूप्रिंट अमित शहांच्या समोर सादर, सूत्रांची माहिती। कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार, अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत। फडणवीसांनी विनंती केल्यामुळे मनसेची निवडणुकीतून माघार, सरदेसाई यांची माहिती। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा। वरळीच्या सीजे हाऊस मधल्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश रद्द। इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रकरणात ईडीने केली होती कारवाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।